पंढरीची पावले चालिती या वाटे, विठ्ठल दर्शनाने भक्तीचे सुख दाटे. टाळ मृदुंगाचा गजर झाला गोड, संतांच्या संगतीला लागली मोठी ओढ. नमस्कार, मी विशाल वर्देशी. माऊली दर्शक भेटी लागे जीवा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. चला पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना वारीच्या वाटेवर याची देही याची डोळा, घरी बसल्या बसला वारीचा अनुभव तुम्ही आम्ही घेणार आहोत, तोही न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून. आकाशातून दिसणारा भगव्याचा अथांग सागर, धुळीतून उमटणारी भक्तीची लय आणि विठ्ठल नामाच्या गजरात पुढे सडकणारी महाराष्ट्राची अखंड परंपरा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पंढरपूरच्या दिशेने अविरत मार्गक्रमण करतायत. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी चालतायत आणि या भक्तिमय प्रवासातील सर्वात थरारक क्षण म्हणजे रिंगण सोहळा. मानाच्या अश्वाची दौड सुरू होताच टाळ मृदुंगाचा निनाद दुमदुमतो, भगव्या पताका फडकू लागतात आणि संपूर्ण वातावरण हरिनामाने भरून जातं. धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आलं. आतषबाजी, जयघोष आणि भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण शहर भक्तिमय झालं होतं. विशेष म्हणजे श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी नगरपालिका चौकात पालखीभोवती गोल रिंगण करत अनोखा सोहळा रंगवला. 319 वर्षांची परंपरा असलेली ही मानाची पालखी 600 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. संत मुक्ताईची पालखी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात दाखल झालेली आहे. मुक्ताई नगर इथून ही पालखी बेळगाव येथे 650 ते 50 किलोमीटर अंतर पालखी कापत असते. दरवर्षी ही पालखी भूम शहरात मुक्कामी असते. भूम शहरातून ही पालखी सोलापूरच्या दिशेने नागदत्त करत असते. याच पालखीचं स्वागत मोठ्या उत्साहाने करतो. मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पालखी आपल्याला पाहायला मिळते की अनेक वारकरी आहेत. वारकरी जे आहेत ते भारतात आता पूर्ण भूम शहरात दाखल झाल्यानंतर या पालखी सोहळ्याचं उत्साहात स्वागत केलं जातं. जेवढे पुरुष आहेत तेवढे महिला वारकरी देखील या पालखीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मुक्ताई नगरीचं पालखीचं भूम शहरात आता धाराशिव जिल्ह्यात कुठेतरी आगमन झालेलं आहे. आजचा मुक्काम करून ही पालखी जी आहे ती उद्या पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. सागर जाधव सह बालाजी दिलकोन, मराठी, धाराशिव. शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचा सोलापूर शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. रूपाभवानी चौकात रांगोळ्या, फुलांची उधळण आणि जयघोष करत सोलापूरकरांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. पालखीच्या आगमनामुळे शहरभर भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. जय गजानन बरोबर ज्ञानोबा तुकारामचा जयघोषही यावेळी केला जातोय. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून गजानन महाराजांच्या पालखीकडे पाहिलं जातं. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी गाजत वाजत आपण पाहतोय की भक्तीच्या महामेळाव्यात या ठिकाणी सोलापुरात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 21 जून पासून आपण पाहतोय की शेगाव ते पंढरपूर असा जो प्रवास आहे तो सुरू केला होता आणि अवघ्या आपण पाहतोय की 25 ते 26 दिवसानंतर सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर दाखल झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 750 वारकऱ्यांची शिस्तबद्ध जी वारी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सोलापूर शहर प्रशासन असेल किंवा सोलापूर सर असतील यांनी मोठ्या उत्साहात रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुठेतरी शेगाव गजानन महाराजांच्या पालखीचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत वारकरी बांधव आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचं हे वातावरण आहे? हे वातावरण या भक्तिमय वातावरणानं संपूर्ण सोलापूर शहर धावून निघालेलं आहे. संत श्रेष्ठ गजानन महाराजांची दिंडी महाराष्ट्रामध्ये एक आदर्श या ठिकाणी दिंडीचा निर्माण केलेला दिसतोय आणि सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेले आहेत. या प्रसन्न वातावरणामध्ये संपूर्ण सोलापूर शहर गजानन महाराजांच्या दर्शनाने
धावून निघालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आपण पाहतोय की कुठेतरी हे जे गजानन महाराजांची पालखी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे सोलापूर आहे किंवा जे नागरिक आहे ते दर्शन घेताना चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय की 25 ते 26 दिवसापासून शिस्तबद्ध पद्धतीने ही जी पालखी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल झालेली आहे. कॅमेरामॅन चंदन बलुसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर. माऊली दर्शक इंदापूरमध्ये मोठ्या उत्साहात गोल रिंगण सोहळा संपन्न झालाय. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील करण्यात आला. वारी ही केवळ परंपरा नसून पुढच्या पिढीवर संस्कार करणारी शाळा असल्याचं चित्र इंदापूरच्या गोल रिंगणात पाहायला मिळालं. चिमुकल्यांची स्वतंत्र दिंडी, छोटे खाडी पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील लहानग्यांच्या सहभागाने वातावरण भक्तिमय झालं. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम गाणाऱ्या बालवारकऱ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. विठ्ठल विठ्ठल चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात रंगला हरी पांडुरंग संत तुका कीर्तनी दंगला. विठ्ठल 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 टाळ घेऊनी करी तलावर करी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. यंदाच्या वारीत तरुणाईचा वाढता सहभाग हे अत्यंत आशादायी चित्र असल्याचं संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज अनिकेत महाराज मोरे यांनी म्हटलंय. सोशल मीडियामुळे वारीचा महिमा आता जगभर पोहोचत असून ही परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांमध्ये अध्यात्म आणि वारकरी परंपरेबद्दल वाढत असलेलं आकर्षण समाजासाठी सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे इंदापूरमध्ये काही वेळामध्ये दाखल होणार आहे. आपल्यासोबत आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज अनिकेत महाराज मोरे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात वारीची परंपरा चालत आलेली आहे, या वर्षी आपल्याला काय वेगळं वाटतंय. यंदाचं वर्ष जो आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देवकर यांनी जो पालखी सोहळा चालू केला त्याला 341 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि यंदाच्या 341 वर्ष जे पूर्ण होत असताना एक या वर्षी पाहायला भेटते की युवकांची संख्या खूप मोठी आहे आणि सगळे तरुण वर्ग जो आहे तो या वारीमध्ये सहभागी झालेला आहे. आणि आपल्या आताची टेक्नॉलॉजीमध्ये हे AI आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचाही पुरेपूर वापर सगळे आपले तरुण वर्ग करून या वारीला ज्या रिंगणामध्ये तुम्ही अनेक रील पाहिले असतील किंवा रिंगणामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांसोबत पळतोय अशा विविध माध्यमातून त्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून साक्षात पांडुरंग परमात्मा या वारीमध्ये सहभागी आहे अशा व्हिज्युअल्स दाखवलेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा आणि प्रत्यक्ष वारीमध्ये सुद्धा या दोन्ही मध्ये आपला तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे. आणखी एक मला विचारायचं की आपल्या देशभरात वारीची महंती तर वेगळे सांगायला नको, पण परदेशात सुद्धा आपल्याला वारीचं महत्व हे वाढताना पाहायला मिळतंय. ते सुद्धा जे परदेशी भारताचे नागरिक गेलेले आहेत ते पण वारीचा आनंद घेताना पाहायला मिळतं. हो नक्कीच. आपण जी काही संस्था स्थापन केली युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी USO वारकरी जागतिक वारकरी संप्रदाय संघटना
जी समस्त वारकरी संप्रदाय, पडकरी, गडकरी, संस्थानिक या सर्वांना एकत्र करून संत नामदेवरायांचे वंशज, संत एकनाथ महाराजांचे वंशज, संत तुकाराम महाराजांचे वंशज, संत सावते महाराजांचे वंशज, सकल संतांचे वंशज असतील, वास्कर देवकर पट असतील, नामदेवरायांचा पट असतील, या सर्वांच्या सहकार्याने आपण जागतिक लेवलला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेले 3 वर्ष आपण प्रयत्न करत आहोत. यावर्षी कुठली वारी आली आहे का? यंदाच्या वर्षीच आपल्या लंडन मधून जे आपले US वारकरीचे वारकरी असेल, SYRT UK मंदिराचे जे काही सगळे वारकरी असेल, या सर्वांनी एकत्र येऊन जो ग्लोबल वारीचा संकल्प केला आणि ती ग्लोबल वारी जवळजवळ 10 देशातून प्रवास करत ते आपल्या या बिहूमध्ये, नंतर आळंदीमध्ये आणि आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पायी निघालेली आहे. अंगावरची झोळी, गावगावीचा प्रवास आणि ओठांवर विठ्ठलाचं नाव अशा पोतराज कुटुंबाशी संवाद साधताना संघर्षासोबत भक्तीची ताकदही पाहायला मिळाली. घर नाही, शेती नाही, तरी वारीतच खरा आनंद मिळतो अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली. विशेष म्हणजे या कुटुंबातील एका चिमुकल्याने पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं असून त्याला प्रोत्साहन म्हणून चांदीचं नाणं देऊन न्यूज 18 मराठीतर्फे गौरव करण्यात आला. इथे आपण बघतोय की एक वेगळ्या प्रकारची संस्कृती जपल्या जाते आहे. ती नेमकी काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. माऊलीशी आपण बोलूया. माऊली, एक मिनिट. माऊली, मला सांगा, कधीपासून तुम्ही ही सगळी संस्कृती जपता? म्हणजे आमची परंपरा आहे. नेमकी ना परंपरा काय आहे, मला ते जरा व्यवस्थित समजून सांगा. लक्ष्मणाची पोत्राची एवढंच काम, हा. दुसरं बाकीचं काय नाही. जे उठलं ते जे देवाला घेऊन जायचे. तसा फिरतीवरच आमचा गाडा असतोय, पण आम्हाला कसा खूप जोग नाही. असं फिरतीवरच असतं आमचं मर्यादा लक्ष्मीचं. हा, आमचा जन्म असाच पिढी नाही पिढी. काही पाऊस पाणी आला तरी असं झोपडी टाकून राहत असतो, असा पोट भरत असतोय. चंदू काका सराफ यांच्याकडून आम्ही एक चांदीचं नाणं तुम्हाला देतोय, पण तुम्ही याच्यासाठी ठेवा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाव का तुझं? योगेश योगेश. योगेश साठी आपण चांदीचं नाणं देतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे योगेश साठी. हे घे, पण आईकडे दे सांभाळायला. काय विठ्ठल भक्तीची वाट चालताना अनेक नाती अधिक घट्ट होत जातात आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे सोलापूरचे सुलचन आणि सविता लोखंडे हे वारकरी दाम्पत्य. गेली 12 वर्ष हे दोघे एकत्र पायीवारी करतायत. वारीने आयुष्यात समाधान, भक्ती आणि परस्परांमधील जिव्हाळा अधिक वाढवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी GS महानगर बँकेकडून त्यांची पारंपरिक पोशाख देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर किती वर्षापासून वारी करता? आम्ही माऊलीची 10 वर्ष झालं आणि तुकाराम महाराज 2 वर्ष झालं. म्हणजे 12 वर्षांपासून वारी करता. झालं. हा, म्हणजे जोडीला भारी. आणि मला सांगा, आता वारी करताना सोबत सोबत काय असे वेगळे अनुभव आले? कधी बघून खूप भारी वाटलं? बघून काय असं म्हणजे एकत्र सगळे मिळून राहतो आम्ही. हा. एकमेकाचं दुःख सुख विचारतो आणि काय असेल तर नामस्मरण घडतं एकमेकांच्या संगतीनं. संगत असली तर संगतीचा परिणाम चांगला अनुभव होतो, आनंद मिळतो. आनंद मिळतो. आनंद मिळतो. जोडीनं वारी करता. हा, जोडीने मिळतो. 12 वर्ष झाले वारी करताय. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला दरवर्षी खेचून आणते की नाही आता जायचंच आहे वारीला? महिना झाला ते डोक्यात बसतं, इथं उठलं तिथं बसलं, असं झालं तसं झालं, ही केलं ती केलं, हे महिना झाला डोक्यात घोळतंय, ते आपणच खेचून आणतं. बरं, तुम्ही आता वारीला आले होते, आता माऊलीन साडी चोळी घेऊन दिली की नाही? हा, दिली ना? दिले मिळाला प्रसाद मिळाला, पुण्यातच मिळाला. वा, तर आता तुमचा गेल्या इतका वर्षी छान मिळाला आम्हाला प्रसाद. गेल्या वर्षी ना, या वर्षी मग आम्ही देणार तुम्हाला. मला तुमचा अनुभव खूप खूप छान वाटला. 12 वर्षापासून वारी करताय, ते पण सहजीवन मस्तपैकी दोघं मिळून वारी करताय, हातात हात धरून. तुमचा अनुभव एवढा छान होता म्हणून GS महानगर बँकेकडून तुम्हाला आम्ही पारंपरिक पोशाख देणार आहोत. मस्त साडी देणार आहोत तुम्हाला ड्रेस देणार आहोत. पंढरपूरला तुम्ही घालावा अशी आमची इच्छा. तुमच्यासाठी अशी सुंदर अशी मी आधी दाखवते तुम्हाला काढून. आणि ड्रेस पण द्या. चला, तुमच्यासाठी ड्रेस आहे. आता सांगा कसं वाटतंय? छान वाटतंय खरंच. वारीचा अनुभव शब्दात मांडताना अनेक वारकरी भावुक होतात. अशाच एका ज्येष्ठ वारकरी या दिवशी आम्ही संवाद साधला. त्यांच्या मनोगताने सर्वांना स्पर्श केला आणि यावेळी त्यांना गौसाक्षी काऊ कुकीजकडून गायीची मूर्ती भेट देण्यात आली. पाहुयात आजींच्या काय भावना आहेत.
रामकृष्ण हरी माऊली. आपण बघतोय की 2 माऊली आपल्या सोबत आहेत. एका माऊलीच्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा आहे, तो खूप सुंदर सजवलेला सुद्धा आहे. एका माऊलीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, ते सुद्धा त्यांनी खूप छान सजवलेलं आहे. संपूर्ण वारी या माऊली हे सगळं डोक्यावर घेऊन चालतात. माऊली 42 वारी झाली माऊली आमची. 42 वारी झाली तर आम्ही फुगड्या खेळतो, हरिपाठ म्हणतो, आनंदाच्या गजरात नाचतो, उड्या मारतो. दिवसभर आम्हाला कुठं दिवस जातो कळत नाही आमच्या गायांमध्ये. आणि तितक्यात करून शिने आम्ही जेवण जर करायला तर आम्हाला काय खातो आम्ही, कासाये सांगावे कैसे लागतो नेणमुखी. आम्हाला आठवण राहत नाही, भान राहत नाही. आम्हाला सगळा देव दिसतो आणि आनंदाच्या भरात आम्ही खूप उड्या मारतो. किती दिवस झाले त्याचं सुद्धा आम्हाला कळत नाही. तर आम्ही तुम्हाला प्रसाद देतो एक. श्री भगवान वाचे ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वतम प्राहुरयम छंदांशेष प्राणानी व्यस्तम वेदस वेदित अधोत्योर्धम प्रसृतात तशी शाखा गुण परवरला विषय पुरला. गौ साक्षी गाव कुकीज कडून एक छोटीशी गाय आणि गायीसोबत एक छोटं वासरू, बरोबर अशी एक भेटवस्तू तुम्हाला बरं द्या. त्यामुळे तुम्हाला बघून आवडेल. हा बरं झालं. ही घ्या तुम्हाला भेटवस्तू. सप्रेम भेटताय आम्हाला तुम्ही. गायच नाही आज आमची आई दिली. आईचं दूध आणि गाईचं दूध एक असतो आणि दोन्हीच्या अंतरात पाण्यात भेदभाव नसतो, दोन्ही समान एक आत्मा असतो. तसं तुमचा आमचा आत्मा एक राहावा, शेवटपर्यंत आपली वारी अशी जन्माला जावी. ब्रेकनंतर माऊली दर्शक पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. चला वारीच्या वाटेवरचा प्रवास सुरू करूयात भेटी लागे जीवाच्या माध्यमातून. हा प्रवास सुरू असताना वारकरी विसाव्यासाठी थांबतात आणि त्या क्षणांनाही भक्तीचा रंग चढतो. विसाव्याच्या ठिकाणी महिला वारकरी अभंग, हरिनामाचा गजर आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती व्यक्त करताना दिसत आहेत. आणि टाळांच्या तालावरती आणि सुरेल गाड्यांमधनं या वारीचा आनंद अधिक खुलवला जातो. थकवा विसरून भक्तिरसात तल्लीन झालेल्या या महिला वारकऱ्यांच्या मैफिलीमुळे परिसरातही भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. आदरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. आदरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. वाजविला 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 कोणी नेनू. वाजविला 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 कोणी नेनू. आदरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. आदरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. प्राप्त काळी तो वनमाळी, काळी तो वनमाळी घेऊन जातो धेनू. प्राप्त काळी तो वनमाळी घेऊन जातो धेनू. आदरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेनू. वारीमध्ये टाळ, मृदुंग आणि पखवाजाच्या निनादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनतं. आणि त्यापैकी पखवाज हे केवळ एक वाद्य नसून वारकरी परंपरेचा आत्मा मानला जातो. पखवाजाच्या प्रत्येक ठेक्यावर वारकरी हरिनामात तल्लीन होतात आणि दिंडीचा प्रवास अधिक उत्साही बनतो. वारीतील भक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा ताल जपणाऱ्या या पखवाजाचं नेमकं काय महत्व आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. वारीमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान असते ते पखवादाचे. आपण बघतोय की प्रत्येक दिंडीमध्ये पखवाद वादक असतात आणि या पखवादाचं काय महत्त्व हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर हे सर्व महाराज दिंडीचे पखवाद वादक आहेत, तसेच हे पखवाद मेकर आहेत. आपण त्यांना विचारू एकंदरीत पखवादाचं महत्त्व काय आणि स्थान काय. नमस्कार, रामकृष्ण हरी. पखवाज ही एक अशी गोष्ट आहे की ह्या विठुरायाच्या व माऊलीच्या ह्या पालखीमध्ये आली कशी. ही पखवाज हे वाद्य, मूळ वाद्य ही शिवाचं. शिव हे पहिले वारकरी पंढरीनाथाचे, विठ्ठलाचे, आणि त्यांच्या पाठोमागे सप्तऋषी त्यांनी वारी केली. सप्तऋषींनंतर माऊली व यांची परंपरा अशीच माऊलींची परंपरा लाखो करोडो वारकऱ्यांनी आधी चालू ठेवलेली आहे. आणि या पखवाजाला जर इतिहास काढला तर ह्याचा इतिहास 1700 वर्षापूर्वीचा गावतो. 1700 वर्षापूर्वी जो पखवाज होता तसाच पखवाज आजही आहे. म्हणजे त्यावेळेस जी चमड्याची होता तो चमडा आजही तसाच आहे. त्यावेळी चमड्याची वादी होती, वादीही तशीच आहे. लाकडी खोड होतं त्यावेळेस, तेही आज तसंच आहे. शाई होती, तेही आज तशीच आहे. म्हणजे 1700 वर्षापासून या पखवाजामध्ये कुठलाही बदल नाही आहे. जो त्यावेळेस होता तसाच आजही पखवाज आहे. याच्यामध्ये काळा रंग दिलेला आहे, साईडला परत पांढरा रंग दिलेला आहे.
चामड्याची त्याला वर्ण बसवलेलं आहे. आणि एकंदरीत आपण काय याच्याबद्दल भावना व्यक्त करा? ते काळा रंग म्हणजे तो एक प्रकारची शाई आहे. त्याच्यामधून जो मधुर ध्वनी निघतो त्यासाठी ते गुंफण केलेलं असतं. ते सगळं केल्यानंतरच जो आपल्याला स्वर पाहिजे, ध्वनी पाहिजे, तो त्या शाईमधून भेटतो. त्यासाठी ते वापरलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, लोणंद. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याची परंपरा नाहीये, तर ती भक्ती, संस्कृती, संगीत आणि सामूहिक आनंदाचा उत्सव आहे. विठ्ठल नामाच्या गजरात रंगणाऱ्या या प्रवासात अभंगासोबतच भावगीतांचीही अनोखी मैफल रंगताना दिसते. भावगीतांच्या सुरावटींमुळे वारकऱ्यांच्या प्रवासाला अधिक उत्साह आणि चैतन्य लाभत असून थकवा कुठेच जाणवत नाही. भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवत वारकरी पंढरीच्या वाटेवर तल्लीन झालेत. या भक्तिमय वातावरणाचा आणि भावगीतांमधून निर्माण होणाऱ्या उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. वारी म्हटलं की अभंग आला, गवळण आली, भारुड आलं, ओव्या आल्या. आणि महिलांना या वारीमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती गवळण. आपल्याबरोबर सर्व वारकरी भगिनी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. एक गवळण आम्हाला एक सादर करा आपल्या प्रेक्षकांसाठी. कुठली गवळण म्हणतात? राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. बोला. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. गोकुळ माझं गाव, रात माझं नाव. गोकुळ माझं गाव, सारं गावात माझं नाव. राधे चल जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. माऊली. तर अशा पद्धतीने महिलांचा अभंग असतील, गवळण असतील, भारुड असतील, ओव्या असतील, या सर्व ओव्या म्हणत हे सर्व भगिनी आपल्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतात आणि आपला उत्साह वाढत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बरड. विठ्ठलाची गंची आळी तर जिथे मुख्याची रांगोळी ती विठ्ठलाची आळी, अशीच भावना जी आहे ती क्षणोक्षणी प्रत्येक वाटेवरती हे वारकरी व्यक्त करताना दिसतात. हा प्रवास थेट पंढरपूरपर्यंत विठी लागी जीवाच्या माध्यमातून असा सुरू राहील. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.